तर नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज होता आमचा एंड सेमिस्टरचा तिसरा पेपरमुळे टेन्शनचा माहोल होताच, पण सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं ते आणि टेन्शन वेगळंच। तरी पण आम्ही लवकर उठून कॉलेजमध्ये आलेलोच। आम्हाला आता इथे विनीत दिसलाय गाईस, हे बघा विनीत आपले 200 सबस्क्रायबर्स होणार आहेत। तुमचं काय तर मत शेअर करा। 200 झाल्यावर फटाकड्या, 500 झाल्यावर क्लासरूम आणि 1000 झाल्यावर कॉलेज उडून टाकायचं। इतनी खुशी यांचं काय ऐकू नका गाईस। अभ्यास चालायचं, सगळ्यांचा अभ्यास चाललाय आणि आम्ही तर इंस्टॉल करत बसतो। तिथून मग डायरेक्ट आम्ही जिथे नंबर पडलेला तिथे क्लासरूमवर जाऊन उभारणार होतो आणि क्लासरूम पण ओपन झाले नव्हते, म्हणून पब्लिक सगळी बाहेर कशी बसलेली बघा। तर गाईस ही पब्लिक एवढी गरीब झाली की आता टेरेसवर बसायची वेळ आलेली आहे यांना। गरीब लोक आणि गरीब विचार यांच्यासोबत अजून दोघा तिघांना घेऊन मी एका लॅब मध्ये गेलतो। तिथे जाऊन तर रिव्हिजन करायचा विचार होता, पण रिव्हिजन सोडून यांचं दंगामस्ती चालू होती नुसता। शेवटी पेपरचं टायमिंग पण झालं, म्हणून आम्ही तिकडनं उठून डायरेक्ट बाहेर गेलेलो। तर काही आता डायरेक्ट भेटू आपण पेपर झाल्यावर। बाय बाय। 2 hours later. आणि सगळ्यात पहिला तर मीच बाहेर आलेलो, कारण अभ्यास नाही केल्यामुळे पेपर पण लवकर झालता। गाईस आता आमचा पेपर झालेला आहे। एवढं दिलाय 30 मार्क्स दिलाय बघा। मग सगळ्यांचं पेपर सुटलेलं आणि मग आपल्यासोबत करण आलता आपला क्लासमेट। त्याचं रिॲक्शन बघा, तो काय म्हणतोय। काय तुमचा तर टॉपचा विषय काय विषय टॉपचा आमचा सांगा जरा। तुम्ही सगळे ऑरचे क्वेश्चन सॉल्व्ह करून आले. असं काही नाही आहे, तुम्हाला जे कानावर पडलेलं आहे ते तुमचं चुकीचं कानावर पडलेलं आहे। काय अडचण मुलांची रात्रंदिवस एकदम फुल अभ्यास चालू. रात्रंदिवस सगळं झोपून काढलेलं आहे आम्ही। अच्छा बेटे 2 मिनिटापूर्वी तर सगळं भरलेलं होतं। तुमची काकी नांदेडची आमदार आहे बघा, नाही म्हणला टॉपचं तरी सांगा। आणि ह्यांची मम्मी हरळची ग्रामपंचायत समितीची अध्यक्ष नाही म्हणला तर मग मग कॉलेजमधली सगळी कामावरून आम्ही रूमवरती चाललेलो आणि रूमवरती जाताना मेसवाल्या काकींचा फोन आला की आज मेस बंद आहे गॅस संपल्यामुळे। त्यामुळे आम्ही गेलो चायनीज खायला। चायनीज त्यांनी खाऊन घेतलं आणि मस्तपैकी जाऊन रूमवरती बसलेलो। तर गाईज आता आमचे 3 पेपर झाल्यात, अजून 3 पेपर उरल्यात। राहिल्यात फक्त अजून 3 पेपर गाईज। 3 पेपर नंतर आम्ही डायरेक्ट जाणार आहे मुंबईला फिरायला। चला आता आवडतो गाईज ब्लॉग इथपर्यंत बघितलाय तर नक्की लाईक करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा ब्लॉग इथपर्यंत, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय।